कराड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. 4 षटकांचा सामना असेल. उत्कर्ष दिवाला 5 धावांची पेनल्टी असेल. सामना त्वरित चालू करा. अजूनही 4 सामने संपवायचे आहेत आम्हाला आजच्या दिवसात. सहकार्य करा. उत्कर्ष दिवा. स्ट्राईकला असेल तो वैभव आणि नॉन स्ट्राईकला असेल तो यश. पहिला षटक घेऊन येते रोनक तांडेल. लेफ्ट ओव्हर द विकेट. नवी मुंबईचा असा उभारता सितारा रोनक तांडेल. लाकडी तोड गोलंदाज. पंचाचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. पहिला चेंडू घेऊन येईल रोनक तांडेल टू वैभव. पहिला चेंडू चौकार मिसफिल्ड झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. पहिले चेंडू धावसंख्या फटका मारून 4 धावेने धावसंख्या गेलेली आहे 4 व बघू पहिले चेंडू असा हल्ला केलेला आहे उत्कर्ष दिवाच्या वैभव यांनी. आणि हा फुल चेंडू बघू आणि हा रन आउट. काहीच गरज नव्हती धावाची. चांगला फटका पहिल्या चेंडूवर मारलेला होता वैभव यांनी. बघू आता नवीन फलंदाज. नवीन फलंदाज विराज. काहीच गरज नव्हती विकेट टाकायची. बघू तिसरा चेंडू घेऊन येईल रोनक तांडेल टू यश. बघू काय करतात. सुरेख चेंडू आणि हा झेल बाद. चांगली गोलंदाजी करत आहे रोनक तांडेल. पहिल्या चेंडूवर चौका खाल्याने आणि चांगला कमबॅक केलेला आहे रोनक यांनी. नवीन फलंदाज विशाल. 3 चेंडूच्या नंतर 4 धावसंख्या.
नवीन फलंदाज विशाल, बघू काय करतात आपल्या संघासाठी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्या. चौथा चेंडू घेऊन रोनक तांडेल. फुल चेंडू, असा खराब चेंडू होता आणि त्याला फुल फायदा घेतलेला आहे. षटकार. चांगला संगीत असं वाजलेला आहे. खराब चेंडू होता रोनक तांडेल्याचा आणि त्याला षटकार मारलेला आहे. विशालच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळत होते ते आणि विशाल फटका, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी फटका मारला. एवढा विशाल होता की अजून बॉल सुद्धा भेटला नाही. बघू आता रोनक तांडेल कसा कमबॅक करतात. चांगले गोलंदाज आहे रोनक तांडेल. अजून 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधले पॉवर प्लेचा. आणि हा हवेत चेंडू, बघू झेल होते की नाही. आणि हा झेल बाद. चांगला कमबॅक केला रोनक तांडेल यांनी. जयेश तांडेलचा चांगला झेल. DJ
थँक्यू DJ. चांगला फटका मारला विराजांनी. लांब लचक षटकार होता. असेच मोठे फटके मारायला लागतील उत्कर्ष दिवा संघाला आणि मोठ्या धावसंख्येकडे जायला लागेल. आणि हा फटका मारलेला आहे आणि एक धाव काढलेली आहे. खराब चेंडूला षटकार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत आहे. चांगली फलंदाजी करतात विराजन. पहिले 2 चेंडू त्यांना काय समजलं नव्हता. नंतर आणि हा फटका मारलेला आहे. हवेत चेंडू बघू झेल बाद होतात का. आणि आज झेल सोडलेला आहे. एकच धाव काढलेली आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 18. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला शुभू घेऊन येत आहे. काय झालं सिंगल आहे का. लास्टचा बॉल काय होता. सिंगल ना. शेवटच्या चेंडू एक धाव काढून धावसंख्या पुढे गेलेली आहे 19 धावा. 2 षटकानंतर 19 धावा. बघू आता तिसरा षटक घेऊन येत आहे प्रथम. बघू आता उत्कर्ष जीवाला मोठे फटके मारायला लागतील. बघू तिसरा षटक संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते प्रथम. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा सुरेख चेंडू तेच तर चेंडू होता आणि हा डॉट चेंडू. 19. बघू दुसरा चेंडू घेऊन येईल प्रथम टू विराज. आणि हा फटका हवेत. कॅच सोडलेली आहे आदेशांचे हातातून आणि डिक्लेअरला गेलेली आहे 1 धावासाठी. चांगली गोलंदाजी करतात प्रथम आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 20. 2 चेंडूच्या नंतर 20 धावा. तिसरा चेंडू घेऊन येऊन प्रथम. आणि हा फुल टॉस चेंडू आणि 4 धावा. चांगला फटका होता DJ.
विराज DJ. पोचलेली आहे आता 30 धावा. मोठे फटके येत आहे आता विराजच्या बॅट मधून. प्रथमला काही कमबॅक करायला लागेल. दोन मोठे फटके आलेले आहेत विराजाच्या बॅटीमधून. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे प्रथम. आणि सेन्सिबल असा क्रिकेट. डिक्लेअर धावामध्ये गेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31. शेवटचा षटक बघू कोण येते गोलंदाज करावे संघाकडून. नवीन गोलंदाज रोहित. बघू आता काय करतात उत्तर दिवाचे फलंदाज. मोठे अजून फटके 2-3 फटके मारायला लागतील चांगले टार्गेटसाठी जायसाठी. हे षटक संपल्यानंतर मच्छिलेव नेहरू आणि ऐरोली कोलीवाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का वॉस जवळ यावे. धावसंख्या झालेली 31. पहिला चेंडू आणि एक धाव. स्ट्राईक कुठे विराजला दिलेली आहे श्री यांनी. बघू आता काय करतात विराज. 5 चेंडू असतील या ओव्हरमधले पहिले इनिंग मधले. आणि हा फटका हवेत आणि हा षटकार DJ. चांगला फटका होता विराजाच्या माध्यमातून. बघू तिसरा चेंडू घेऊन आहे रोहित टू विराज काय करतात. आणि फटका सरळ मारलेला चेंडू आणि हा चौकार DJ.
आपल्या हस्ते टॉस उडवला जातील. कोण उडवतो टॉस? चला ऐरोली कोल्हेवाडाचे संगणक यावे इथं. विश्वदा यावे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. विश्वदा काय विश्रांती करत आहे. सुजय जोशी यांच्या माध्यमातून टॉस उडवला जातील. कोण कॉल करेल? ऐरोली कोल्हेवाडा कॉल करेल. हेड्स इज कॉल. काटा आलेला आहे. टेल्स. मजिलो नेरुल तुम्ही काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करायचे निर्णय घेऊ. आणि किती धावापर्यंत थांबवण्याचा तुमचा हे असेल? आम्ही बघू 4 ओव्हरमध्ये कमीत कमी धावायचा प्रयत्न करू 60-50च्या आत. ठीक आहे. ऑल द बेस्ट तुमच्या मॅचेसाठी. शिरवणे गावचे युवा समाजसेवक ओमकारदादा नाईक यांचं सहर्ष स्वागत. ओमकारदादा नाईक यांच्यातर्फे मंडळाला 5,000 रुपयाची देणगी. यांचे खूप खूप आभार. जीपे आलेले आहेत. बघू कराव्या संघाला आव्हान असेल 24 चेंडू 47 धावा. त्वरित सामना चालू करावे. खूप उशीर झालेला आहे. आणि पहिला षटक घेऊन येत आहे. पहिला षटक घेऊन येतोय वैभव. आणि पंचाचा ग्रीन सिग्नल. स्ट्राईक असेल तो जयेश तांडेल आणि नॉन स्ट्राईकला असेल तो मोनिश तांडेल. पहिला चेंडू घेऊन येत आहे. आणि हा फटका कव्हर सिरीजन मध्ये 4 धावासाठी चांगला फटका. डीजे सुरेख फलंदाजी करत आहे जयेश तांडेल. कमबॅक करायला लागेल आता वैभव यांना. बघू काय करणार आता. तिसरा चेंडू घेऊन येतोय वैभव टू जयेश. आणि हा फटका सौकरांची हॅट्रिक मारलेली आहे जयेश तांडेल यांच्या माध्यमातून. डीजे बघू काय करतात आता. वैभव हल्ला केला आहे जयेश तांडेल यांनी. वैभव काहीतरी कमबॅक करायला लागेल. कानमंत्र दिलेला आहे. बघू काय करतात आता वैभव. आणि हा फटका गॅप मध्ये लागोपाठचा 4था चौकार. डीजे
सुरेख फलंदाजी करत आहे जयेश तांडेल. लागोपाठ 4 चौकार मारून धावसंख्या पोहोचवली आहे 16 या धावसंख्यावर. जयेश तांडेल यांना सुवर्ण संधी. या चेंडूवर चौकार मारला तर दादाकडून अविदाकडून यांचे आणि हा फटका आणि हा षटकार. जयेश तांडेल यांना 1000 रुपये लागू झालेले आहेत. अजून एक चौकार. टोटल धावसंख्या या षटकामध्ये 26 धावा गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उठवलेला आहे जयेश तांडेल. बघू डीजे बघू काय करतात मोनिश. आता मोनिशकडे पहिल्यांदा स्ट्राईक आलेली आहे. पहिला चेंडू घेऊन राहुल आणि हा फटका हवेत. झेलची संभावना आणि झेल बाद. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे मोनिश. डीजे जयेश तांडेल यांच्यावर पैशांचा पाऊस पडत आहे. अविदा यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि कराव्याचे बालादा यांच्याकडून 500 रुपये त्यांच्या फलंदाजीसाठी. रोख रक्कम कॅश जमा झालेला आहे. जीपेचा सिस्टम नाही चालत इथं. बघू चांगला चेंडू होता राहुल यांचा. गोल्डन डकचा शिकार झाला मोनिश तांडेल. नवीन फलंदाज आहे धनेश. बघू काय करतो आपल्या संघासाठी. लेफ्टी टू लेफ्टी. बघू मोठी बॅटल असेल. काय करतात धनेश. राहुल दुसरा चेंडू घेऊन येत आहे. आणि हा फटका लांब लचक षटकार. डीजे ओ चांगला चेंडू. चांगला कमबॅक होता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे
32. चांगला कमबॅक केला राहुल यांनी षटकार खाल्यानंतर. आता बॉल टू बॉल इक्वेशन असेल. बघू चौथा चेंडू घेऊन येत आहे राहुल टू धनेश. आणि अवंतर धाव. वाईट चेंडू. धावसंख्या पोहोचलेली आहे कराव्याची 33. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. आणि पुन्हा एकदा अवंतर धाव. काहीतरी लाईन लेंथ विस्कटलेली आहे राहुल यांची. धावसंख्या पोचलेली आहे 34. पुन्हा काहीतरी कमबॅक करायला लागेल राहुल यांना. ओ आणि 2200 रुपयामध्ये एक धाव. बघू धावसंख्या पोचलेली आहे 35. अजून 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधून. बघू काय करतात. आता विस्फोटक फलंदाज जयेश थंडे स्ट्राईक आलेला आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. बघू काय करतात. बघू फटका मारलेला आहे. अशी गफलत झाली फिल्डिंगची तरी एकच धावाची धावसंख्या पोचलेली आहे 36. शेवटचा चेंडू असेल या षटकामधून. बघू काय करतात राहुल. तेरा चेंडू 11 धावा. आणि परत एकदा अवंतर धाव. वाईट चेंडू. या षटकामधला तिसरा वाईट चेंडू होता यो. एक्स्ट्रामध्ये धाव देत आहे राहुल. धावसंख्या पोचलेली आहे 37. अजूनही 10 धावांची आवश्यकता. आणि हा डॉट चेंडू. एक्स्ट्रामध्ये धावा गेलेले आहेत या ओव्हरमध्ये. आता समीकरण असेल 12 चेंडू 10 धावा. बघू या षटकामध्ये काय होतंय. तोपर्यंत तुम्ही ऐका सुमर संगीत. बघू हवेत चेंडू आणि चेल बाद. चांगली फलंदाजी करत होती.
आणि वाईट वाईट चेंडू. खूप जास्त एक्स्ट्रा टाकलेले आहेत उत्कर्ष दिवा या संघाने. चांगली गोलंदाजी करतात पण एक्स्ट्रा देखील जास्त टाकतात. आणि हा फटका मारलेला आहे आणि या दुसऱ्या धावासाठी दोन धावा काढलेले घेऊन आता धावसंख्या झालेली आहे. आणि हा चांगला चेंडू. चांगला कमबॅक करतात. चांगली गोलंदाजी करतात मोनिश. अजून या षटकामधले किती चेंडू शिल्लक असतील स्वप्नील? 3 चेंडू शिल्लक. अजून एक सुरेख चेंडू पण कपलत झाली विकेट किपर याच्याकडून. गोलंदाजी चांगली होते पण फिल्डरची साथ नाही भेटत गोलंदाजीला. बघू अजून किती धावा पाहिजे. आणि परत एकदा अवंतर धाव. गोलंदाजी चांगली होतात पण एक्स्ट्रा किती देतात उत्कर्ष शिवा. दोन चेंडू शिल्लक असतील. आणि हा फटका मारलेला आहे. डिक्लेअर. एक धावासाठी शेवटचा चेंडू असेल या षटकामधून आणि धावसंख्या पाहिजे आहे ती 4 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 4 धावा. बघू शेवटचा चेंडू काय करतात किंवा या षटकामध्ये सामना समाप्त होतोय का. प्रेक्षकांना आशा असेल की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जावे. आणि आज सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी केली मोनिश यांनी. चांगला कमबॅक होता. त्यांना फिल्डरची साथ भेटली नाही. बघू 6 चेंडू 4 धावा. डिफेंड होतील की धावा आहे बघू. शेवटचा षटक घेऊन कुठला गोलंदाज येतात. बघू शेवटचा षटक घेऊन येते विराज आणि सामना करेन धनेश. मोठे फटक्यांची वाट बघत आहे करावे संघ आणि आमचा डीजे मास्टर सुद्धा. त्यांना संधी नाही भेटत डीजे वाजवायची. ते उत्सुक आहे डीजे वाजवायसाठी खूप. डीजे वाजक आमचे सोहम म्हात्रे मुलेगड यांचं गाव उरण यांचे ठिकाण. ओ सुरेख चेंडू. नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जायला पाहिजे. 5 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी करतात विराज. धनेश खूप मोठा फटका मारतात का. आणि हा सिंगल. आणि हा धावसंख्या काहीच गरज नव्हती.
धनेश आऊट झालेला आहे. चांगले फलंदाजी करत होते धनेश. एल 4 चेंडू नंतर 3 धावांची आवश्यकता असेल. बघू काय होतंय. दुसऱ्या धावाची कायच गरज नव्हती. आदेश तांडील यांना सुवर्ण संधी. जर षटकार मारून मॅच फिनिश केली तर बाला आदाय करावे यांच्याकडून 1000 रुपये रोख पारितोषिक. चांगली गोलंदाजी, चांगली फॉलो थ्रू मध्ये अडवलेला आहे. आणि आदेश तांडील यांना मनोज कोटकर करून सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. बॉलर विराजसाठी सुवर्ण संधी असेल. मनोज कोटकर करून जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपये रोख पारितोषिक जमा होतील त्यांच्या खिशेत. तीन चेंडू 3 धावांची आवश्यकता. बघू आणि हा फटका मारलेला, एक धाव काढून घेतलेली आहे. 2 चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्या असून द्या सामन्यासाठी. चांगली गोलंदाजी करत आहे विराज. बघू काय करतात. स्वागत. 2 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी करतात विराज. वेल हो हो वाव बोल्ड यॉर्कर असा चेंडू, सुरेख चेंडू. ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र होता. बघू 1 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल तर सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजून सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक केला उत्कर्ष जीवाने. 8 चेंडू मध्ये 4 धावा पाहिजे होते आणि आता 1 चेंडू मध्ये 2 धावा. चांगला कमबॅक केला. बघू आता काय होतं. नवीन फलंदाज आहे ते विपुल भोईर. कंपल्सरी चेज असेल. बघू शेवटचा चेंडू, 1 चेंडू 2 धावा. सामना उत्कर्ष जीवांनी जिंकलेला आहे. 5 धावांची पेनल्टी असून सुद्धा डिफेंड केलेला धावा. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता पाहिजे होती लास्ट शेवटच्या चेंडू मध्ये. आणि 1000 रुपये पारितोषिक जमा झालेले आहेत विराज यासाठी.
सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक केला उत्कर्ष जीवानी. मच इलेव्हन नेरुल फिल्डिंग लावून घ्यावे त्वरित. चांगला सामना झाला. आणि या संघाचा मॅन ऑफ द मॅच असेल विराज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स असा. लेट आले पण प्ले खूप चांगला खेळ खेळला. 5 धावांची पेनल्टी असून सुद्धा हा सामना जिंकला. जोरदार टाळ्या असून दे विराजासाठी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. मजेवर निरुल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, उशिरा झाले खूप.